भंडारा जिल्ह्यात देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। भंडारा जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। अनेक ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचलं तर चांगल्या पावसामुळे जिल्ह्यामध्ये भात रोवणीच्या कामाला आता वेग येणार आहे। तर तलाव छोटे मोठे तलाव देखील ओव्हरफ्लो झाल्याचं पाहायला मिळतंय। नाले देखील ओसांडून वाहू लागले। भंडारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला होता आणि त्यानुसार आता मुसळधार पाऊस जिल्ह्यामध्ये कोसळलेला आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याचं पाहायला मिळतं। रस्त्यावरती पाणी आलं त्यामुळे रस्ता देखील बंद करण्यात आलेला आहे। भंडाऱ्यातील पावसाची ही दृश्य आपण पाहतो। तर भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। अनेक भागामध्ये जोरदार पावसाने बॅटिंग केलेली आहे। येथील पावसाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सरवर शेख यांनी। पाहूया। रात्रीपासूनच संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आता आपण आहोत खातरोड परिसरामध्ये। इथं रुक्मिणी नगरमध्ये आपण बघू शकतो की कशा प्रकारे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यासोबतच प्रशासन आणि नगरपालिकेचा भोंगळ कारभार देखील समोर आलेला आहे। इथे दरवर्षी सतत असं पाणी साचत असतो, मात्र नगर प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने आता येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। आपल्यासोबत या परिसरातील काही नागरिक आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की काय समस्या त्यांना दरवर्षी पाहाव्या लागतात। आमच्या एरियामध्ये 25 वर्षापासून हा भोंगळ कारभारच चालू आहे आणि त्याच्यानंतर हा पाणी भरते। हे नाल्या लहान आहेत, मागची नाली आहे ते बी पूर्ण पॅक आहे। पाणी जायला कुठंच हे राहिलं नाही आहे। पूर्ण आपला हा सिमेंट रोड बनला आहे, म्हणजे हायवे बनला आहे, त्याच्यामुळे हा पूर्ण गोंधळ कारभारच चालू झाला आहे। पाणी पूर्ण भरलेलं आहे, इकडे तिकडे पुढे मागे सगळीकडे असं। तरी प्रशासनाने इकडे लक्ष द्यावं, आमदार खासदारांनी लक्ष द्यावा, हे माझी विनंती आहे। नगरपालिकेचा भोंगळ प्रशासन समोर आलेला आहे आणि पहिल्याच पावसामध्ये हे दृश्य आपल्याला भंडारा शहरामध्ये पाहायला मिळत आहेत। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।